पंडित स्ट्राइक एंडला असेल म्हणजे फलंदाज राईट हँड फलंदाज आतिश आणि त्याच्या जोडीला असेल तोच म्हणजे घातक असा फलंदाज ज्याची ओळख या रेल्वे ग्राउंड मध्ये देखील आहेच. पहिला चेंडू घेऊन आतिशसाठी अभिजितचा आणि पहिलाच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण प्रयत्नाला अपयश आणि निर्धाव चेंडूची शांतता. पहिला चेंडूमध्ये बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न होता. आतिशचा एक मोठा फटका देखील मारण्याचा प्रयत्न केला होता पण तसं काय मैदानात घडलं नाही. आता मात्र अपयश आलंय आणि त्याचं रूपांतर निर्धाव चेंडूत झालंय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आतिशसाठी अभिजित पंडित यांचा दुसरा चेंडू आतिशसाठी आणि आता मात्र पुन्हा एकदा तेच सातत्याने दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय. काय सामना रंगलाय आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना. आरसीसी रॉयल्स विपक्ष आरसीसी सुपर किंग्स दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना. यातून जो सामना जिंकेल तो ठरेल आजच्या दिवसातील पहिला मेगा फायनलचा मानकरी. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अभिजित एक वेगवान गोलंदाज सातत्याने निर्धाव चेंडू टाकतो आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू आता मात्र पुढे घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटचा चान्स असेल पण तसा काही मैदानात घडलेला नाहीये. आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूवर आपलं आणि आपल्या संघाचं खातं ओपन करत असताना फलंदाज आतिश धावांचा श्रीगणेश असताना आता मात्र स्ट्राइक एंडला असेल फलंदाज न्यू फलंदाज राईट हँड फलंदाज अजय जाधव. आता मात्र पहिल्याच चेंडू बसून मोठे प्रहार करावे लागतील जर आपल्या संघाला कुठे विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर. विचार केला तर उर्वरित दोन चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत आणि काकांकडनं एक सुवर्ण संधी अजय गायकवाडनी जर अजय जाधव यांनी जर दोन चेंडूमध्ये दोन षटकार मारले तर काकांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आता मात्र चौकाराने स्वागत केलंय तेच म्हणजे अभिजितचं. आता मात्र विचार केला तर बऱ्याच वेळानंतर एक चौकार आलाय. चौथा चेंडूवर चौकार आलाय. आपलं आणि आपला स्वतःच वैयक्तिक 4ने धावफलकात वाढवते. धावसंख्येच्या धावफलकावर 5 धावा. चौकाराने स्वागत केलं अभिजितचं. उर्वरित पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज अजय असेल. अजयचा विचार केला तर अजयने देखील चौकाराने खातं ओपन केलं आपल्या संघासाठी. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आता मात्र चॉप करण्याचा प्रयत्न आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण. आता मात्र विचार केला तर हा चेंडू देखील निर्धाव चेंडू. आतापर्यंत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू वैयक्तिक निर्धाव टाकले तर गोलंदाज अभिजितने आणि उर्वरित पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राइक एंडला असेल अजय जाधव. आता मात्र कोणता गोलंदाज आणि कोणता फलंदाज कोणावर किती प्रमाणात भारी पडेल हे देखील बघणं तेवढंच अनिवार्य असेल. आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय 3 टप्पा सीमा रेषा पार आलाय चौकार आणि षटक देखील संपन्न झाले. डीजे धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या धावफलकावर 1 गडी बाद 9 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन गोलंदाजाचं नाव काय वासुदेव आलेत. आणि स्ट्राइक एंडला असेल घातक असा फलंदाज आतिश. पहिला चेंडू घेऊन वासुदेव यांचा आतिशसाठी आणि पहिलाच चेंडू बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न अपील देखील केली जाते पंचाकडे. पंच अपील फेडत असताना आणि पहिला तर चेंडू निर्धाव टाकलाय तोच म्हणजे गोलंदाज वासुदेव यांनी. आणि आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल करत असताना विचार केला तर आता मात्र क्षेत्ररक्षण विखोळलंय. विचार केला तर पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक होतं. आता मात्र कवचला मारण्याचा प्रयत्न नाही आलाय चौकार सीमा रेषे पार. चेंडू चालला दणदण करत आलाय चौकार
आणि धावसंख्येचा धावफलकावर एक गडी बाद 13 धावा. बिनगडी बाद 13 धावा. दोन चेंडू आणि 13 धावा. आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. पंच आम्हाला वाईट चेंडू घोषित करत असताना धावसंख्या झाली वाढ. धावसंख्या झाली धावफलकावर 14 धावा. बिनगडी बाद. सावधरित्या दोन्ही फलंदाज सुरुवात करत असताना विचार केला तर दोन्ही फलंदाजांनी घातक सुरुवात केली आणि आता मात्र पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू आणि फलंदाज बाद झालाय. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पुढे येऊन खेळण्याचा, पण तेवढं एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये आणि फलंदाज बाद झाला. एक मोठा धक्का लागला मैदानात अतिशय स्वरूपात. डीजे नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानात दाखल होत असतात. प्रथमचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आता मात्र मैदानात आलाय, दाखल झालाय. तो देखील सांगतोय की मी देखील एक सामना माझ्या फलंदाजीच्या जोरावर जिंकून दिलाय आपल्या संघासाठी. वैयक्तिक आपल्या 20 धावा त्यांनी मागच्या सामन्यामध्ये करून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. तोच फलंदाज आता मात्र मैदानात दाखल झालाय. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज प्रथम आणि गोलंदाज वासू आणि पहिलाच चेंडू हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न सिंगल स्वरूपात. एक धाव. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तोच म्हणजे अजय जाधव आणि अजय जाधवांसाठी एक कॅश प्राइज असेल. आपले शुभचिंतक 2 षटकार लगातार आपण जर मारले तर आपण आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तेच म्हणजे आपले शुभचिंतक गव्हर्नमेंट सर्वंट काका. बघा काका सातत्याने कॅश प्राइज लावतायत. कोणताही संघ असू दे, कोणताही संघाला काकांनी कमी आखलेलं नाहीये. सातत्याने कॅश प्राइज हे काका लावतच आलेले आहेत. कितीही कॅश प्राइज असते काका मागे हटत नाहीयेत. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा खेळाडू आलाय आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद झालाय. मोठा धक्का लागलाय मैदानात अजयच्या स्वरूपात. अजय देखील आता मात्र तंबूच्या दिशेने वाटचाल करत असताना पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. आता मात्र थोडासा संघ अडचणीत येतोय, तोच म्हणजे RCC सुपर किंग संघ. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या पहिल्या षटकाचा विचार केला तर बिनबाद 9 धावा होत्या. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये देखील गोलंदाज कमबॅक करतोय. 2 गडी आतापर्यंत बाद केलेत. 2 मोठे धक्के लागलेत मैदानात. तेच म्हणजे RCC सुपर किंग संघाला. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. फलंदाजाचं नाव, बॅट्समनचं नाव मोहित आलेत. रोहित. धन्यवाद. नवीन फलंदाज पुन्हा एकदा रोहित शिंदे. पहिला चेंडू घेऊन रोहितसाठी वासू यांचा आणि कट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आलाय निर्धाव आणि षटक देखील संपन्न झालंय. विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद करून फक्त 6 धावांचं षटक टाकलं. एक माफक असं षटक टाकलं आपल्या संघासाठी आणि 2 मोठे गडी देखील बाद झालेत. आणि विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावांची संख्या झाली धावफलकावर 15 धावा. 2 गडी बाद 15 धावा.
वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाज सूरज स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे फलंदाज घातक फलंदाज बोलला तरी देखील ग्राह्य नाहीये. प्रथम मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि सूरज साठी देखील एक कॅश प्राइज असेल तर हॅट्रिक संपन्न केली तर काकांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लावले. काकाने पुन्हा एकदा आपला एटीएम ओपन करत असताना पहिला चेंडू फुलटॉस चेंडू पूल खेळण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये. आता मात्र नशिबाचा चौकार आलाय तोच म्हणजे RCC सुपर किंग संघाला आणि तो चौकार मारणारा खेळाडू तोच म्हणजे मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रथम. आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना RCC रॉयल्स विपक्ष RCC सुपर किंग्स. एक तेरी तो एक मेरी. विचार केला तर 6 धावांचं षटक टाकलं होतं दुसरं पण आता मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र कॅचची संधी थोडीफार होती पण थोडासा खेळाडू मागे असला कारणामुळे ती कॅच स्वीकारू शकला नाहीये. जो जिंकला तो या स्पर्धेमध्ये थांबला. जो या स्पर्धेमध्ये थांबला त्याने स्वप्न पाहिलं आणि ज्याने स्वप्न पाहिलं तो मात्र टायटल विनिंग झोनमध्ये जाऊन पोहोचला आणि जो टायटल विनिंग झोनमध्ये जाऊन पोहोचला त्याला मात्र RCC प्रीमियर लीग सीझन 2 च्या चषकावर आपलं आणि आपल्या संघाचं नाव कोरण्याची नामी संधी प्राप्त होईल. नामी संधी उपलब्ध होईल. सूरज हॅलो वैयक्तिक चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर आणि आता मात्र मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न आणि आलाय षटकार. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकाराने स्वागत केले DJ. आता मात्र विचार केला तर 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर तिसरा चेंडू षटकाराने स्वागत. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आणि आता मात्र चौकार आलाय. आता मात्र बॅटचा फेस ओपन करत असताना फलंदाज रोहित. विचार केला तर पहिल्याच चेंडूमध्ये षटकार आणि आता मात्र चौकार. सातत्याने धावा येताना दिसत आहेत तेच म्हणजे सुपर किंग्स संघाचा. आता मात्र माघार घेणार नाहीये कोणत्याही परिस्थितीत. आम्ही देखील सामना सोडणार नाहीये. आम्ही देखील आमच्या संघाला फायनल फेरीत नक्कीच घेऊन जाणार आणि आम्हीच हा टायटल घेऊन जाणार. धाव संख्येचा धावफलक 2 गडी बाद 30 धावा. उर्वरित तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि फलंदाजी मार्कवर कोण आहे? हाच तो फलंदाज. त्यांनी 2 चेंडूमध्ये विचार केला 10 धावा आपल्या संघासाठी मारल्या आहेत. एक षटकार आणि एक चौकाराची भाषा त्याच्यात बॅट बोलते. आता मात्र शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर. सूरज स्ट्राईक एंडला असेल रोहित आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण आता मात्र पंच वाईट चेंडू घोषित करत असताना दिशाहीन गोलंदाजी होते. आता मात्र गोलंदाज थोड्याशा दबावाखाली आहे कारण की त्याच्या 2 चेंडूवर उत्तुंग असे चौकार आणि षटकार मारलेत. तोच हा फलंदाजी आहे. स्ट्राईक एंडवर सूरज. नॉन स्ट्राईक एंडला प्रथम देखील त्याला तेवढीच चांगल्या प्रमाणे साथ देतोय. शेवटचा चेंडू आणि आता मात्र शेवटचा चेंडू मार्गस्थ आणि शेवटचा चेंडू संपन्न झाले. षटक 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या धावफलकावर 2 गडी बाद 33 धावा. आता मात्र शेवटचं षटक. शेवटच्या षटकाचा विचार करता हाणामारीचं षटक. कोण कोणावर भारी पडणार? गोलंदाज की फलंदाज? सुपर किंग्स की रॉयल RCC रॉयल? कोणता संघ कोणावर भारी पडेल या षटकामध्ये?
कंप्लीट झाली सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट जिथे एक धाव तिकडे दोन्ही फलंदाजाने 2 धावा धावून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्येत झाली आहे वाढ. धावसंख्या झाली धावफलकावर 2 गडी बाद 37 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथमचा विचार करतो वैयक्तिक आपल्या संघासाठी 3 चेंडू आणि 6 धावांवर खेळतोय आणि विचार केला तर हॅलो शेवटचं षटक मार्ग असतं तेच म्हणजे हाणामारीचं षटक आणि फलंदाज स्ट्राईकला प्रथम आणि गोलंदाजी घेऊन मोहिते काका. आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर पंच वाईड चेंडू घोषित करत असताना वाईडच्या स्वरूपात 1 धाव. चेक अनुप यांना मी विनंती करतो की आपण सत्कार करायचा आहे आपले अनुप जहा साहेब यांचा. उर्वरित विचार केला तर शेवटच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि थोडं स्पीडअप करायचंय. थोडं स्पीडअप करायचं आम्हाला. पंच खून करत असताना आपण फार वेळ घेतोय. प्रकाश साळके आपण कुठे असेल तर त्वरित कॉम्बॉक्स जवळ आपल्याला काका इन्व्हाइट करतात. त्वरित आपण कॉम्बॉक्स जवळ यायचंय. प्रकाश साळके सर. धावसंख्या स्थिर 38 धावा. मध्ये काय करताय एक कॅच इझी कॅच ड्रॉप झालाय तोच म्हणजे यष्टी रक्षकाकडून. आता मात्र कॅच ड्रॉप झालाय की सामना ड्रॉप झालाय हे देखील तेवढंच बघणं अनिवार्य असेल. आणि गौरांगसाठी देखील एक कॅश प्राइज असेल. गौरांगने दर स्लिपला कॅच संपन्न केली तर अजितकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. होईल नक्कीच होईल. ट्राय करा. आणि काकाने एक सुवर्ण संधी लावली या शेवटच्या 3 चेंडू मध्ये एकही षटकार जर आला 2 चेंडू जर शेवटच्या 2 चेंडूमध्ये कोणत्याही फलंदाजाने जर षटकार मारला तर काकांकडून कॅश असेल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि आता मात्र लागू झाले कॅश प्राइज तेच म्हणजे प्रथमला. काका बोलल्या काकांचं देखील षटकाराने स्वागत केलंय. आता मात्र काकांच्या खिशातून 500 रुपये कमी होत असताना काका देखील तेवढेच दिलदार आहेत. बोलल्या 500 रुपये देखील सबमिट केलेत कॉम्बॉक्स मध्ये. आता मात्र धावसंख्या झाली 46 धावा. पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल. पुन्हा एकदा तेच समीकरण. आता मात्र आलाय दुसरा षटकाराला चेंडू गेला सीमा रे अशा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नाहीतर 500 रुपयाचा अजून देखील एक मानकरी
म्हणजे 500 रुपयाचा षटकार, तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय प्रथम आपल्या संघासाठी. प्रथमची जर खेळी आवडली असेल तर सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण त्याचं टाळ्याने स्वागत करायचंय. आणि विचार केला तर आजच्या दिवसातील सेमीफायनलचा नाही तर ओव्हरऑल सामन्यांचा उच्चांक स्कोर ठरलाय तोच म्हणजे 53 धावा. 52 धावा आणि आव्हान ठेवलंय तेच म्हणजे 53 धावांचं. आणि मी कॉम्बॉक्स मध्ये पुरताच थांबतो. मी कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो माझे साथी मित्र मनीष सर यांना. आव्हान ठेवलंय 52 धावा झाल्या आणि आव्हान ठेवलं म्हणजे 53 रनांचं. प्रथम आपल्याला विनंती असेल की आपण कॉम्बॉक्स जवळ यायचंय. प्रथम आपण त्वरित कॉम्बॉक्स जवळ यायचंय. येस, धावा किती आहेत धावफलकावरती? 52 झाला धावा आहेत धावफलकावरती. आणि पेनल्टीच्या 3 धावा देखील ऍड करण्यात आल्यात. म्हणजेच लक्ष किती असणार आहे? 56 धावेंचं लक्ष असणार आहे. मेगा सेमी फायनलच्या पहिल्या मॅच मध्ये 56 धावेंचं लक्ष आहे. वा, काय मॅच रंगते. चला टॉस साठी या. आरसीसी टायटन्स विपक्ष आरसीसी लायन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्वरित या टॉस साठी. आरसीसी टायटन्स विपक्ष आरसीसी लायन्स. आरसीसी टायटन्स टीमचे कॅप्टन कुठे असतील? या आरसीसी लायन्स टीमचे कॅप्टन आलेत. या त्वरित नाणेफेकीसाठी टॉस साठी या. प्रकाश साळके कुठे असेल? आपण या कॉम्बॉक्स मध्ये. प्रकाश साळके कुठे असेल? आपण या त्वरित. हॅलो, आता आमच्या बरोबर जोडले गेले आहेत ते मालवणीचे कॉमेंटेटर समालोचक अजित दादा उर्फ पोलाड. धन्यवाद 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 सर. आपली कृपा आमच्यावर अशीच राहू दे आणि आपले आशीर्वाद सुद्धा आमच्या पाठीवर असेच राहू दे. संध्याकाळचा सत्र हा सूर्य उतारलेलो दिसता. लवकर काळोख पडता. थंडीचे दिवस असत पण मॅच मध्ये गरमी तुमका बघूक भेटता. स्ट्राईकवर कोणा 2 सिंधुदुर्गाचे सुपुत्र तुमका खेळताना दिसतात. एक चैतन्य कणकवलीचो आणि एक देवगडचो. तो हा म्हणजे कणकवलीचो. चेक. हॅलो चेक. चला टॉस साठी यायचंय. प्रवीण शिंगे साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या हस्ते टॉस करायचा आपण नाणेफेकीचा. कॉइन इथे रुपेश यांच्या हातात.
नाणेफेकीचा कौल. साठी पारितोषिक येतात. प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. अभिषेक चव्हाण यांच्याकडून कॅश प्राईज. हॅलो चेक. स्ट्राईकवर चैतन्य, नॉन स्ट्राईकला प्रणित आणि गोलंदाजी मार्कवर प्रसाद सुर्वे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय RCC टायटन संघाने जिंकलाय. रमेश सर या इकडे. काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग आणि किती कमीत कमी धाव्यांवरती रोखण्याचा ओ प्रयत्न. हो 40 ते 42 धावा. काय स्ट्रॅटेजी असणार आहे डॅनी दादा. जिंकण्यासाठी? आपण काय स्ट्रॅटेजी बनवली आहे? 2 शब्द नक्कीच आपल्याला बोलणं गरजेचं. पकडा कॅच, जिंका मॅच. आणि त्यानंतर निलेश मोरे साहेब, सेमी फायनल पर्यंत प्रवास मजर मारली आहे. आता फायनल मध्ये लढत मोठी आहे. समोर संघ देखील तेवढाच आव्हानात्मक आहे. आपली काय स्ट्रॅटेजी असणार आहे? त्यांनी गोलंदाजी स्वीकारली म्हणजे आपल्याला बॅटिंग करायची आहे. काय टार्गेट आपण डोक्यात आहे? तुम्हाला मागं पण बोललेलंच होतं की आपलं काहीतरी वेगळं सिक्रेट असणार आहे आणि तुम्ही तुम्हाला आम्ही दाखवून पण दिलेले. आता पण काहीतरी सिक्रेटच आहे. काय जास्त बोलणार नाही, पण 60+ जायचं नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद. 60+ जाण्याचा प्रयत्न करणार आहात. त्यानंतर आपण या आयोजनाबद्दल देखील सेमीफायनलमध्ये पोहोचलात. आयोजनामध्ये कुठल्याच प्रकारची कमी नाही. अगदी डिहायड्रेशन पासून, जेवणापासून, चहापासून, टी-शर्ट्स पासून, मैदानापासून सगळ्याच गोष्टींची व्यवस्था आहे. आणि ड्रायफ्रुट्स देखील आहेत. योग्य त्या वेळेवर पाण्याची व्यवस्था देखील आहे. थंड पाण्याची व्यवस्था देखील आहे. काय सांगाल या आयोजकांबद्दल? 2 शब्द त्यांच्यासाठी देखील. आयोजकाबद्दल बोलायचं काय विषय म्हणजे शब्दात नाही आहे. त्याने खूप छान नियोजन केलेलं आहे. आणि खरंच शशी, रुपेश यांचं तर खरंच यांना धन्यवाद द्यायचा तेवढा कमीच. आपला गणेश गावडे यांचं पण खूप खूप धन्यवाद यांना पण. आणि आयोजन पण खूप छान केलेलं आहे. जेवणाची सोय केलेली आहे. आता चहा येणार सर्वांसाठी. चहा पण पिऊन जावा सर्वांनी. आपले जयेशभाई ओरा यांनी बिस्कुटची आयोजन केलेलं आहे. व्यवस्था केलेली आहे. आणि अमर पडायला वाटतं. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. अजित सर. धन्यवाद निलेश सर. म्हाका वाटतं तुमका हय माझ्या बरोबर कॉमेंट्री येवचा लागत वाटता निलेश दादांका. 60+ होणार म्हणतात ते. लोक 40+ ऐकलं, हय 60+ हा 50+ ऐकलं होतं पहिल्यांदा. 60+. चला सामन्याकडे वळूया. एक जीवनदान भेटता, त्याच म्हणजे प्रणित. आणि त्या जीवनदानाचा फायदा उठवताना दिसता तो म्हणजे चैतन्य. 2 सिंधुदुर्गाचे सुपुत्र विरुद्ध रत्नागिरीचं सुपुत्र. थोड्याच दिवसात कृष्णादादा कीर हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल काकांकडून. प्रसादसाठी पुन्हा एकदा मोठो फटको मारूचा प्रयत्न केला होतो. मगाशी काय झेल घेऊचा प्रयत्न केला होतो डॅनी पॅरेटरा. डॅनी दा म्हणून ज्यांची ओळख आहे आपल्या संघासाठी. अप्रतिम झेल झालो होतो. जर डाय मारल्याने असती तर जवळपास मी ती क्लिप पूर्ण. नक्कीच अजित सर, डॅनी सरांचा उल्लेख केला तर आपण जे टी-शर्ट्स आज परिधान केलेत ते देखील आपल्याला त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ सुपूर्त झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. पुढील चेंडू, नेक्स्ट बॉल. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता. चांगला फटका इनसाइड आउटचा कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू एक बाउन्स, दुसऱ्या बाउन्स वरती. क्षेत्ररक्षण केलंय का चांगलं? आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दिनेश खोळी यांच्याकडून नक्कीच फेअर क्षेत्ररक्षण झालंय. अगदी तिसऱ्या टप्प्यावरती स्वतःला झोकून दिलं आणि 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्या. बघा मका ना त्या अमर अकबर अँथोनी पिक्चर मधलो डायलॉग आठवता की आदमी 2 टाइम ऐसा भागता है. एक म्हणजे ऑलिम्पिक की रेस हो या दिनेश कोहली की केस हो, पुलिस की केस हो असं म्हटलं होतं. आणि काय धाव होतो 100 मीटरच्या. जो ऑलिम्पिकचा खेळाडू असा तेका सुद्धा पाठी काढीत एवढ्या जोरात धावलो होतो दिनेश कोळी. एका हातान चेंडू तर अडवल्या होतो. एका स्पायडरमॅन कोळी कसो की आपला जाळा मारता त्याप्रमाणे त्या कोळीन थंय बॉल अडवलेलो दिसलो. आणि आपल्या संघासाठी 1 धाव तर वाचवलेली दिसता. पाय दुखूक लागले आहेत बघा. जरा स्ट्रेचिंग करताना दिसता. दिनेश कोळी आज गोलंदाजी मार्कवर दिसत नाहीत मनीष सर. वेगळी स्ट्रॅटेजी बघायला मिळते आपल्याला या संघाची.
कारण बघा कसं आहे अजित सर, 4 षटकांमध्ये 2 षटकं 40+ खेळाडूंनी फेकणं अनिवार्य आहे, या स्पर्धेचा नियम आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात की धाव घेतली, अगदी प्रचंड वेगाने धाव घेतली, त्याच्यामागे कारण देखील तेवढंच मोठं आहे की सेमीफायनलची ही मॅच आहे. काकांकडून संजय पाटील यांच्यासाठी हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अप्रतिम दर्जाचे. आता मात्र वैयक्तिक गोलंदाजीसाठी येत आहेत संजय पाटील. सौ सोनार की एक पाटील की असा मतदान जाता. आज ही पाटील की कोणाची अति बघूची लागत. गावल पाटील की वेगळी असता, हय वेगळी. या मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने चैतन्याच्या बॅटमधून रोहित धावता. बघा रोहितची ऍक्शन बघा काया. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण म्हणूचा लागत रोहित कडून सर. नक्कीच बघा खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी अजय जाधव यांना देखील आपण बघितलं, त्यांना त्या टिप्स देत होते की चेंडूवरती लवकर येणं गरजेचं आहे, एकेरी धावेचं रूपांतर 2 धाव्यांवरती नाही होऊ द्यायचं आहे. एक सामना आपण असंच बघितला जिथे अगदी सूरज शेवटच्या षटकामध्ये आला, पुन्हा एकदा त्यांनी हाणामारीचं षटक खेळलं आणि प्रणितचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. प्रणितने देखील खूप चांगली खेळी केली होती. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील पुन्हा एकदा पुढ्यातला चेंडू होता, त्याला क्रॉस बॅटनी मिड विकेट रिजनवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. प्रथम देखील आहे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी या खेळाडूंनी इम्प्रेस केलंय. बघा बॅटिंग असू दे, क्षेत्ररक्षण असू दे, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू या सामन्यामध्ये देखील शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार मारले आणि मॅचचं समीकरण बघा किती आहे. खूप मोठं समीकरण इथून असणार आहे अजित सर. बरोबर. प्रथम सुद्धा हय प्रॅक्टिस करता, सकाळचं सत्र तोच खेळताना दिसता. मोठो फटको रिव्हर्स स्वीपचो खटक्यार बॉट जाग्यार पलटी. आता मात्र डिक्लर झोन मध्ये 2 मध्ये धावा जाताना दिसतात. चैतन्य आज ऑन फायर दिसता, कारण ह्या ग्राउंड वरती त्याची सकाळच्या सत्रातून बॅटिंग तेवढी होत नाही, पण दुपारचं सत्र आता मात्र गाजवताना दिसता. म्हणून प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हटला जाता. एखाद्या वेळ तुमचं क्लास परमनंट हो, एखाद्या वेळ फॉर्म टेम्पररी असलो तरी चालत, पण क्लास हे परमनंट असता सर. नक्की सर, यात मात्र शंका नाही आहे. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. क्लासिकल बॅटिंग बघायला मिळते. स्विचेटचा खूप चांगला फटका चैतन्याच्या बॅटमधून देखील. आणि बघा हा संघ एकवटलाय, एकवटून खूप चांगली कामगिरी. येस, चेंडू नवीनच देण्यात येईल. बॉल कुठल्याही क्षणी गेला तरी देखील नवीन चेंडू देण्यात येणार आहे. पुढील चेंडू यावेळी दिशेपासून भरकटलेत. आणि बघा हेच तर असतं ना क्रिकेटमधला हा खेळ स्ट्रॅटेजीचा असतो. हा खेळ आपल्या डोकॅलिटीचा असतो, माइंडसेटचा हा देखील खेळ म्हटला जातो. का म्हटला जातो? स्विच हिट केलं, संजय यांना भाग पडलं की आपण वेगळ्या लाईनवरती गोलंदाजी करा. ती लाईन बिघडली, वाईट बॉल आलाय. धावफलकावरती रन्स ऑन द बोर्ड. 14 धावसंख्या झाली. वाईट प्लस 2 धावा. संजय कुठेतरी महाग पडताना दिसतील. मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रणित बघा दुसऱ्या धावेसाठी पलटतात काय, पण आज काय सेमीफायनलची लढत आणि त्याच्यासाठी बघा प्रत्येक प्लेयर जीवाचा आकांत करून हय क्षेत्ररक्षण करताना दिसत. आणि त्यांना माहिती आहे की जर आज पराभूत झालं तर 1 वर्षाची वाट बघूची लागत. आता मात्र मोठो फटको आणि झेल काय सुटणार नाही. आता मात्र करूक गेलो शंकासूर आणि तयार झालो नरकासूर. पहिलो गडी गारद अण्णा नायकाच्या भाषेत सांगूचा झाला तर पहिला कलाम लागता, पहिलो मासो जाळ्यात अडकता. डीजे सर. आजचो दिवस खऱ्या अर्थानं जो गाजवता तोच म्हणजे सूरज वालावलकर. अजून एक वेंगुर्ल्याचो सुपुत्र तुमका येताना दिसता. काय फलंदाजी केल्यानं सकाळपासून. काकांकडून सूरज साठी 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक लागता. आज काय होऊ ना हो, पण काका मात्र खुश दिसतात. पारितोषिकांवर पारितोषिक लावतात. पुन्हा एकदा संजय. मोठो फटको
खटक्यार बॉट जाग्यार पलटी. आज हा रविवार सगळ्यांका भेटला चिकनचा सार. चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत षटकार. डीजे सर. गावात जाऊन माका वाटतं 2 दिवसापूर्वी तो गावात गेलो होतो आणि देवाक नारळ ठेवल्याना की माझो फॉर्म आउट ऑफ होतो. पण आता तो रुळावर गाडी जशी येता त्याप्रमाणे गाडी रुळावर इलिया आणि होय महाराजा म्हणून त्या देवान मान्य केलेला असा. ज्याप्रमाणे एखादो गावात गेल्यावर नवस बोललो जाता 21 जावा नवस बोल 21 21 धावा झालेल्या आहेत. लक्षात घ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. 56 धावेंची गरज आहे. हा बोल ना. प्रसाद यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. प्रत्येक कॅचसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे बुवा यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अजय जाधव मॅन फ्रॉम महाराष्ट्र पोलिसांमध्ये दाखल आहेत ते अजय जाधव. स्ट्राईकवर प्रणित. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता. प्रणित दादा चुकतायत. एखाद्रो घड्याळाचो काटो गोल फिरता तसे गोल फिरले पण चेंडू निर्धाव जाताना दिसता. अजूनही 11 चेंडू 35 धावांची गरज. 3 विकेटसाठी 510 रुपयांची पारितोषिक आहे अजय यांच्यासाठी काकांकडून. आता मात्र बाकीचे खेळाडू सुद्धा येऊन विचारतात आमका सुद्धा एंट्री देवा. मॅच संपलेली आहे आता जावा आधी जावा हैसून. पुन्हा एकदा मोठो फटको मारूचा प्रयत्न केला नव्हतो. काय करत सूरज का स्ट्राईक दी. ह्यावर गावात गेल्यावर कोंबडी जशी रापली जाता कोंबडी पकडूसाठी एखादो माणूस कसो धावता भाऊ मी आता पकडीन त्याप्रमाणे चेंडू पकडूचा प्रयत्न केले होतो पण तो चेंडू हातात निष्ठत नाही. माका काय समजलं नाही. हात खाली रेंगळत होते. नजर दुसरीकडे होती. नजर हटी. दुर्घटना घटी. मॅच अटातटीवर जाताना दिसता. आता मात्र स्ट्राईकवर कोणा षटकारांचो बादशाह ज्यांनी 1 षटकार मारल्या नव्हतो. आता मात्र दुसरो षटकार जर मारलं असतं काकांकडून 500 रुपयाचा पारितोषिक. चहा आलेली आहे आमचे बघा दादा पप्प्या ठाकूरचं नाव फक्त घ्या. त्या दिवशी पावभाजी घातली होती. आज जेवण चहा काय पाहिजे ते. मोठा फटका. कोण आहे क्षेत्ररक्षक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. आता मात्र प्रणित यांना काहीतरी करावं लागेल. एखादा मोठा फटका मारावा लागेल. नाकार मुटको मारूचा लागत. पावळेचा पाणी पाजूचा लागत. त्याच म्हणजे प्रणित एका बघूया प्रणित काय करता. संघाची धावसंख्या होता ती म्हणजेच 23 वरती. धन्यवाद धन्यवाद. एक जरुरी सूचना आहे तीच म्हणजे श्री अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. जर आपले जे खेळाडू आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्याचबरोबर रसिक मायबाप आहे त्यांना जर रक्तदान करायचं असेल तर त्यांनी 4 जानेवारी ते 19 जानेवारी या आजपासून चालू आहे. आता मात्र मोठो फटको समोरच्या दिशेनं झेलची संधी हा आणि बघा काय लाखाचे खाक. क्षेत्ररक्षकाक पडला भला मोठा भॉक. झेल चेंडू जमिनीक दान होता आणि बरोबर 3 धावा बहाल करताना दिसतात. तर रक्तदान शिबिर चालू झालेलं आहे. रक्तदान करायचं आहे सर्व संतोष सेना हॉल बालाजी दर्शन रोड डोंबिवली ईस्ट जोशी स्कूलच्या मागे. धन्यवाद. थोड्या वेळाने अजून एकदा आम्ही याची अनाउन्समेंट करू. आता मात्र मॅच गरमागरमीमध्ये आहे. बघूया स्ट्राईकवर पुन्हा एकदा सूरज. सूरज एखादा मोठा फटका मारावा लागेल.
हा प्रसाद का मग आता त्या प्रसादच्या डोक्यावर एक टोपी देतोय बाबा तू कॅच पकड 1000 रुपये घे सगळे तेंकात लावतात. आता मात्र अजून एक मोठो फटको पण समोर कोणा आजचो दिवस जरी तुझो असलो तरी एक दिवस माझो असा तोच म्हणजे कॅच प्रथमने काय कॅच घेतली आहे सुंदर पद्धतीचो झेल हा. आता माका वाटतं जवळजवळ सामनो आता पलटत चाललेलो आहे. प्रवीण दादा शिंगे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते म्हणजे प्रसाद सुर्वे यांच्यासाठी. अभिषेक चव्हाण यांच्याकडून सुद्धा त्यांच्यासाठी 1000 रुपये पारितोषिक आहे. संघाची धावसंख्या होते तब्बल 27 वरती. सूरज आउट झालेला आहे. आता मात्र स्ट्राइक वरती येतोय फलंदाज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हा तोच म्हणजे संजय. स्ट्राइक वरती प्रणित. आता मात्र प्रणित का काहीतरी करूचा लागत चौकार षटकार मारूचे लागतील. मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने झेलची संधी आणि पहिलं अजून एक गडी गारद होता. आता मात्र कुठेतरी पडझड होताना दिसता. मगाशी एक गडी गारद झालो आता सुद्धा एक गडी गारद झालेलो दिसता. आणखी एक कलाम लागता आणखी एक मासू जाळ्यात अडकता. प्रणित बॅक टू पॅव्हिलियन. डीजे सर. जे खेळाडू बसलेत स्क्वेअर लेगला त्यांना चहाचा आस्वाद घ्यायचा असेल तर पॅव्हिलियन बॉक्समध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा होगी तेरी दांडी गोल. आता मात्र आमचो बॉलर पॉवरफुल. गोल झाली इथे आणि मॅच मध्ये शिरकाव केला. मॅच आणि त्यानंतर गौरव गावडे असेल चंदन असतील आणि मनीषजी भोईर असेल यांच्याकडून आपल्याला फर्स्ट एड किट देखील देण्यात आली होती. या सर्वच मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार मानतो कारण अशा आयोजनाला अशा मान्यवरांची साथ लाभणं खूप गरजेचं आहे. हॅलो हॅलो. आताच्या मॅचचा जो सामनावीर पुरस्कार दिला जाईल तो म्हणजे बॅटिंगच्या वेळी तब्बल 22 धावा ठोकल्या आणि क्षेत्ररक्षण करताना तब्बल 2 कॅच टिपले तोच तो
प्रथमला आता सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. प्रथमने स्टेजवरती यायचंय. हॅलो आणि आता झालेला सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तोच म्हणजे प्रथम. आणि विचार केला तर वैयक्तिक 22 धावा आणि 2 सुरेख झेल देखील या खेळाडूने पटकावलेत.